परीक्षेतलं विचार ना आधी. त्यानं मला बाहेरून बंद करून दिलं. परीक्षेत ना असं केलं ते सांगासाठी पूर्ण वरपर्यंत मम्मी आले. किती हरामखोर आहे. पुन्हा एंगेज्ड सुसू. नमस्कार मित्रांनो, मी आता झोपेत उठले. एवढा डल मित्रांनो करशील तर पाहणार नाही कोणीच ब्लॉग. बात तो सही है. हसून. नमस्कार मित्रांनो, चॉकलेट खाता मी. ते चिपकलं इथं. बोलताना येत. काय म्हणतो तू कस काय आली? मी कसं काय आली? त्या परीक्षेतलं विचार ना आधी. काय झालं? त्यानं मला बाहेरून बंद करून दिलं. काय केलं बे? काय केलं रे? बाहेरून गेट कडी लावून दिली का तू? मग तुला खालून माईक घेऊन ये म्हटलं तर मम्मी लॉक करून टाकला का तुला अंदर? मला माहिती आहे कसं ते आहे. येताना दार लावायची सवय आहे ना मध्ये. लावून टाकलं. प्रोग्राम सेट आहे आपल्या दिमागात. त्याच्यासाठी मला त्या दवाखान्यात टिकून फिरून एवढं फिरून यायला लागलं. अशी कामं करते परीक्षेत. सवय आहे ना बाहेर गेलं असं दार लावून घ्यायचं. पण एक गोष्ट ऑब्झर्व केली काय की फिरून येऊन कडी उघडा लागली, पण ते उघडल्यावर परीक्षेत ना असं केलं ते सांगासाठी पूर्ण वरपर्यंत मम्मी आले. म्हणजे किती हरामखोर आहे. सांगाच लागते, त्याला सांगाच लागते तसं. एक दिवस ती चप्पलच गायब करते मी ना म्हणतात. तोपर्यंत नवीन नाही घेतो. झालं, एकदा एक गोष्ट घेतली का 10-12 वर्ष तर चाललीच पाहिजे परीक्षेत जवळ. हे शर्ट कधीच आहे परीक्षेत? 3 दिवसापासून 2 वर्षापासून. 2 वर्षापासून एकच शर्ट घालत. जास्त आहे, जास्त. पण 3 दिवस झाले तो येत आपल्या घरी. एकच शर्ट आणि एकच पॅन्ट. 3 दिवस तर मी कंटिन्यू आलोच नाही. कंटिन्यू नाही आला, अल्टरनेट डे आला, पण एकच कपडे घालून आला. नाही मागच्या वेळेस दुसरं होतं, याच कलरचं होतं ते दुसरं होतं. नाही, हेच कपडे होते. माझ्याजवळ एका कलरचे 3 शर्ट आहे. जाऊ द्या, तुम्ही काही आता डिस्कशन करू नका. परीक्षेत किती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालते ना तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल. परीक्षेला रोज नका करून रडायला लागून जाऊ दे. मी तो रडणारा माणूस आहे का? त्या रडत दिवशी नाही आठवते, त्या दिवशी मी वेगळं शर्ट घालून आलो. किती मला ट्रीटमेंट कशी भेटली मग. ते ज्या दिवशी चिकन खाल्लं त्या दिवशीची गोष्ट करू नाही, लागला. नाही, नाही. त्या दिवशी तो लग्नात आला होता. लग्नात आलो होतो. अबे ते तुला हड्ड्या चुरपल्या त्या दिवशीचे ना. कधी चुरपल्या ते काही सांगून राहिला. हेच तोंडाला. काय झालं प्रज्वल? हा गाईज आमचे व्लॉग्स बघत नाही गाईज, आणि त्याच्यामुळे याला जीवनात एकदा तरी पछतावा होईल गाईज. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. लोक त्याला सिरियसली नाही घेईल की हा बोलते काय, करते काय, आहे काय. अरे आठवली आहे बरं, जे बोलते ते खरं होते. होय, त्या ब्लॉग बिग मध्ये काही काही टाकू नका रे. तू काही काही करशील तर आम्ही टाकू शकन ना भावा. ब्लॉग मध्ये आता आम्ही हे पण तुम्ही असं टाकू शकता ना त्याच्यात की याला काहीतरी केलं. पण तू व्लॉग पाहत नाही, त्याचा तुला पछतावा होणार आहे बाई. तुम्ही स्क्रीनवर अरे, पछतावा होणार असं काही टाकूच नको त्याच्यात. पण ते आम्ही टाकतो ना, तुला ब्लॉग पाहायला पाहिजे म्हणून. नाही रे, असं म्हणू नको. बिचाऱ्यांना त्याला कशी आहे, त्याची मम्मी आहे टीचर, अरे, घे. त्याच्यामुळे त्याला लहानपणापासून सगळं बरोबर सवयी अरे, आहे. खाऊन घे ना. दार जाताना दार त्याला दे, लावायची, त्याला दे. झाडझूड करायची, स्वतः चहा करून बोला. प्यायचं, भांडे घासायची सवय आहे ना परीक्षेत. क्या बोला तूने? भांडे घासायची सवय आहे ना परीक्षेत. नाही, भांडे घासायचे. मगाशीच खाल्लं मी. होय, ते भांडे घासायचे नको टाकतो रे. अरे, मी काय खाणार आहे, म्हणतो? खायची काय झाली? आपण ना आता एक नवीन सुरू करू. परीक्षेत जे अकाउंटले कमेंट टाकते ना दुसऱ्यांच्या, ती आपण टाकत जाऊ की परीक्षेत असा बोलते लोकांना. ते उष्ण नाही आहे. गोष्ट नाही याला चमच्यानं काढलं मी याला. त्याच्यात टाकला आहे का मग दिसून तर नाही राहिलं. बोल ना रे. गोड आहे. तू असं ब्लॉग मध्ये दाखवून आला का तू सगळ्याला देऊन राहिला म्हणून? काव्यान चिरलाय ते. मग मम्मी काय काय म्हणतो? काही नाही, आता चालली मी जेवायला. मग म्हणून नको मग हे कर आणि ते कर. हे करण ते कर. नाही, खाली खूप वेळा नाही आपण नंतर म्हणून ते. फक्त एकच पाहिजे होतं. म्हटलं रक्तदान जसं असते ना तसं चरबीदान. क्या बोला तूने? रक्तदान जसं असते ना तसं चरबीदान. कुछ भी. चरबीदान. मग तर परीक्षेतले बॉम्ब पैसे लागले असते. नाही, ज्याने विकायची असते त्याने विकली पण असतील मग. तर मग त्याच्यापासून घेऊन घ्यायची.
अशी मित्र किंवा मैत्रीण असं असला पाहिजे कोणतरी. पण भाई तू एवढी बॉडी एवढी खतरनाक बनवली आहे, कमीत कमी ढुंगणावर तर बसते खुर्चीवर. बॉडी अरे डोंगरावर बसलोय रिलॅक्स वाले मी असा. काय केलं तू? तुझ्यासाठी अंगठी बनवली. काय केलं? एवढा आवाज करते एसी म्हटलं. अंगठी बनवली तुझ्यासाठी. ठीक आहे. म्हणजे ना मग घाल ना. या मोबाईलवर बसून राहते. सिल्वर प्लेटेड. अरे तुझ्या बोटाला मावत नाही का? अरे रे रे करंगडील बांध. मग ते बसून करंगडील बांध ना. काय बसला नाही मावत. मोबाईल खराब करून नाही टाका मावत. तुम्ही. त्याचं तरी वजन नाही आहे. त्याचं अरे किती तुझे वजन बोट आहे? किती जाडे आहे. परीक्षित किती काय वाटलं? बोट काय मोबाईल? तुझे बोट किती जाडे आहे. हे घे, आतमध्ये नाही. बांधल्याच नाही जात. बांधल्याच नाही चालली माझी रिंग. हा गेली गेली. गाईज फायनली पुन्हा एंगेज्ड. सुसू. पागल आहे का? तू पण देऊ म्हणायचं. हे काढून द्या लागेल मला. केली पाहिजे मग डायमंड मध्ये. देखत तोंड पाहिलं का अर्चन? आज काय करायला? स्वतः देते पेपरचं बनवून. ठीक आहे आता म्हटलं तर तीन तुला बनवून, पण डायमंड मध्ये एवढा इंटरेस्ट नाही. आपण प्लॅटिनम चांदी असं काहीतरी बनवू. ठीक आहे प्लॅटिनियम करू. ठीक आहे. मी अशी लाईक लचर तोडल्या माझ्या बहिणीची. तू लाईफ खाशी घे. हा क्लचर महाग आहे. प्लास्टिकचं असं कधी म्हटलंही नसतं. ठीक आहे. हे बहीण वेगळी आहे बाबा. माझी बहीण प्लास्टिकच्या तोडल्यावली माझ्या मध्ये. हे खाऊन टाकून तुले. इकडे तू या रात चालते नाही इकडे असं काही चालते. नाही. त्याच्या बदल्यात माहिती का तुला 5-6 क्लचर मागवले असते चांगले चांगले घेऊन नाही ये. मी काय केलं होतं एकदा. तो बेल्ट नसते का डोक्याला लावायचा, तो असा वाकून राहिलो तुटला तो. मग मी असा जोडून ठेवून दिला तो. माझी बहीण आली, तिने उचलला. जसा उचलला ते डायरेक्ट समजलं हे काम कोणाचं आहे. डायरेक्ट म्हणजे काय बोलली तू? मी तोडला. इकडे तिकडे त्याचं रात चालत असेल, इकडे नाही चालत. तिकडे तो बहिणीने लय मारते. मोठ्या बहिणी असल्या तरी मग चिमटे येते. चिमटे नसतं मला जांभळा मारलो डायरेक्ट. इकडची बहीण हातपाय तोडूनच पाठवते बाबू तुले. हालत आहे हिची. मला उचलून तू फेकायची. काय वाटलं? तिची हालत नाही म्हटलं, मला उचलून तू फेकायची. हो हल्क कसा फेकते लवकीला इकडून असा निकडून तसा कसा हल्क आणि लव. चल एसी थंडा नाही करता ते दार ढकलून दे. अरे दार ढकलाच आहे राजा. त्याचा आवाज पाहून येते मला. अबे त्या आद्याला कोणला तुला कडी लाव म्हटलं, दरवाजा ढकलून दे म्हटलं फक्त. गावाचा प्रोग्राम सेट आहे. अबे उघड ना, वाजवून राहिला तो. प्रोग्राम सेट आहे बाबा. दार लावायला कडी लागल्या जाईल. त्याला म्हटलं दार ढकलून दे, एसी चालू आहे, कडी लावून दे. पाहिलं तुला बयाड डबल लावली, डबल बाबा. बयाड तो मारापिटी करते. अद्या मळ्यामध्ये तुला अबे बाबा तू माझ्या खराब. आता धुवून आला तो हात. कुठे गेला रे? पाहिजे ते पडा संडासला जातात. एवढा वेळ लागते संडासला. आम्हाला तेच म्हणता येईल, एवढा वेळ लागते का संडासला? काय करतो आता? भाई याच्या एखाद वेळेस तुला म्हणावं नाही बायको की कोणा की अरे दार ढकलून द्या. अबे मी काय केलं एकदा तिथं सांग, त्याच्यात सांग. त्यांनी सांग करत नाही. माहितीये का, प्रेम वगैरे काही नसते. करिअरकडे फोकस करा, अभ्यास करा, जॉब करा, छान मस्त, आणि प्रेमापासून बिलकुल दूर माझी गोष्ट वेगळी आहे गाईस. तुम्ही प्रेमापासून दूर जा.